अनेक निर्णय होते ज्याच्यावरती आता चर्चा चालू आहे. आणि काल मला बऱ्याच मुलांचा फोन आला, मी येतोय म्हटलं सगळी तुमची कामं मार्गी आहेत, काही कामं आहेत ती आचारसंहितेमुळे थांबली होती, ती देखील मार्गी लागतील. पण मला एक 23 तारखेच्या बैठकीत निर्णय होईल. तो जवळजवळ फाईल तयार झाली आहे. आचारसंहिता संपल्यानंतर त्याचा देखील हे केला जाईल आणि भविष्यात पुढे त्याचं मंत्रालय बनवण्याची जी प्रोसेस आहे केंद्रापासून राज्यापासून केंद्रापर्यंत ती देखील पुढे केली जाईल. याचा प्रयत्न देखील आपण करू. या व्यतिरिक्त माझ्याकडून जर काय राहिलं असेल, माझ्याकडून जर समाजासाठी काम करत असताना कुठली चूक झाली असेल तर मी समाजाची देखील माफी मागतो. आमचे मराठा योद्धा, ज्यांनी हा संघर्ष योद्धा आपण ज्यांना म्हणतो, त्यांना देखील मी विनंती करतो की एखादी चूक झाली असेल तर मोठा भाऊ समजा, कान पकडून मला सांगा की हे करायचंय, ते निश्चितपणे आम्ही करू. मागच्या दादांच्या आंदोलनात एका अपघात झाला एका गाडीचा, ज्यामध्ये एक मुलगा दगावला, त्यांच्याकडे दादा जाऊन आले. त्यांनाही जे काही सहकार्य करायचे, ती विहीर विजवायची आहे, त्याला सरकारने 5-5 लाख रुपये आणि केंद्र सरकारने 2-2 लाख रुपये दिले. त्यामध्ये अजून त्यांना भरीव मदत करण्याची मागणी दादांनी केली. त्याबद्दलही मी माननीय मुख्यमंत्र्यांशी बोललो, ते देखील आपण करायचा प्रयत्न करतोय. त्या व्यतिरिक्त ज्या मुलांचा अपघात झाला त्यामध्ये त्यांना बीडच्या एका हॉस्पिटलमध्ये ठेवलं होतं, तिथे 3.5 लाखाची भरीव मदत सरकारने त्यांचं हॉस्पिटल भरायला केलं. 5 लाखाचं बिल होतं. दादांच्या विनंतीनंतर मी माझ्या स्वतःच्या ट्रस्टमधनं वरचे 1.5 लाख रुपये देखील त्यांचे भरले. कारण कुठल्याही मुलाला, समाजाच्या मुलाला खिशातून पैसे घालायची गरज लागू नये ही भावना आमची होती. इव्हन ज्याच्या घरात मयत झालंय, म्हणजे जो मुलगा आमचा दगावलाय, त्याच्या घरी देखील मी आपल्या समाजाची काही कार्यकर्ते पाठवले होते. दादा स्वतः जाऊन आले. त्यांच्या घरातल्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न असेल, दादांनी मला सांगितलं, तर निश्चितपणे त्यांच्या मुलाला दत्तक घेण्याचं काम आपण स्वतः करू, हे देखील आश्वासन मी दादासमोर देतो. आणि असे अनेक मुलांना नोकरी असतील, शिक्षण असेल आणि ज्या काही गोष्टी असतील त्याच्या सर्व फायदे आपल्याला, ज्या ज्या गोष्टी आहेत, ज्या 8 निर्णय झाले त्या निर्णयाच्या गोष्टी मिळतील, एवढंच मी बोलतो आणि आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा धन्यवाद. पण संख्या वाढवली आपण, 34 होती ती 56 करायचं सांगितलं मोडी लिपीच. याच्यामध्ये एक महत्वाचा निर्णय आपण घेण्याचा, त्याच्यावरती आपण कायदेशीर सल्ला देखील घेतो आहोत 2 विषयांमध्ये. तो एक विषय माझा बोलायचा राहिला, जो सातारा गॅझेटच्या बाबतीतला होता. सातारा गॅझेटच्या बाबतीत दादांची परवानगी घेऊन आम्ही ऍडव्होकेट जनरलला ते डॉक्युमेंट पाठवले आहेत. त्याच्यापैकी कुठेही जर आपण लागू केल्यानंतर हैदराबाद गॅझेटच्या विरोधात काही उपद्रवी लोक जी कोर्टात गेली आहेत, जिथे आपला फायदा होऊ नये म्हणून, तर तिकडे त्याला काही परिणाम होणार नाही याचं ओपिनियन आपण मागितले. तेही आपल्याला 30 तारखेपर्यंत येणार आहे. ते आल्यानंतर पुन्हा एकदा दादांकडे मी चर्चा करणार आहे. दुसरा विषय, जात पडताळणीचं जे समिती आहे, ही समिती महाराष्ट्रामध्ये 1995 साली माधवी जाधव, मला वाटतं त्यावेळेला ती झाली होती. आणि त्यावेळेला सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं होतं की राज्य सरकारने समिती बनवून त्यामध्ये निर्णय घ्यावा. पण कर्नाटक असेल, गुजरात असेल, मध्य प्रदेश असेल, तिकडे अशा कुठल्या प्रकारच्या समिती नाही आहे. तत्सम प्राधिकरण अधिकारी म्हणजे एसडीएमच्या पातळीवरती ते देता येतं. तर आपण त्याच्यामध्ये देखील सुप्रीम कोर्टामध्ये काय ऍफिडेव्हिट केल्यानंतर आपली ही अट रद्द होऊन ही जी चक्री आहे ती कुठे बंद करता येईल यासाठी देखील आपण येणाऱ्या 3 महिन्यात प्रयत्न करतोय. आणि ही चक्री बंद करून आमच्या समाजाच्या, सर्व समाजाच्या लोकांना या जात पडताळणीचं जो काही नाहक त्रास होतो हा पूर्णपणे बंद करून सरकार तुमच्या बरोबरही भावना देण्याचा आमचा प्रयत्न सांगितलं ना मी. सातारा गॅजेट मध्ये ऍडव्होकेट जनरल गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे त्यांना आपण पाठवलेलं आहे. ते नॉर्मली ह्या सगळ्या गोष्टीसाठी 20-25 दिवसाचा कालावधी घेतात, कारण त्याच्यामध्ये अनेक तज्ञांचे
सल्ले ते घेतात. त्यामध्ये मी 30 तारीख आम्ही तारीख डेडलाईन धरली आहे. 2-5 दिवस मागे पुढे झालं तर मी दादांशी त्या विषयावरती बोलतो. ग्रामपंचायत कार्यालयामध्ये या सगळ्या नोंदी कधीपर्यंत चिकटवून येतात? या 58 लाख नोंदी आहेत. जसं आम्ही म्हटलं की त्याचे प्रत्येकाचे प्रिंटआउट काढणं त्याला, कारण दादांची मागणी होती की आम्हाला नुसता गट्टा देऊ नका, आम्हाला ते जिल्हा निहाय, तालुका निहाय, ग्रामपंचायत निहाय करून द्या. तर ते त्याचं काम चालू आहे. त्याच्यामध्ये कक्ष काम करतोय, कलेक्टर साहेब देखील त्यामध्ये म्हणतोय. आपण डिव्हिजन ऑफिस वाईज सगळं सॅग्रिगेट करून देतोय. त्यामुळे ह्याच्या पुढे ज्या वेळेला त्या नोंदी येतील त्यावेळेला तुम्हाला माहिती असेल की अंतरवाली सराटीची जर ग्रामपंचायत आहे तर इथे किती नोंदी झाल्यात, किती लोकांना मिळालं, किती लोकांना नाही मिळालं. मग त्या आता आपण एका गावामध्ये 700-800 घरं असतात. आपल्याला 1 मिनिटात माहिती पडतं की या गावात घरात कोण आहे. एक मोटरसायकलवरनं माणूस पाठवला की त्याला सांगता, अरे बाबा तुझी नोंद आली, तू केलं का? तर या भावनेतून ते काम करायचं. हे 2-5 दिवस उशीर झाला तरी चालेल, पण ते एवढं भक्कम काम होईल की 58 लाख लोकांपर्यंत ते पोहोचून, आणि त्या 58 लाख लोकांचा फायदा होईल, त्याच्या बाकीच्या नातेवाईकांना देखील त्याचा भविष्यात फायदा होईल. मी तर ज्या दिवशी आपण उपोषण स्थगित केलं त्याच दिवशी आपण सरकारचे मनापासून आभार मानले. कधी नव्हे ते पहिल्यांदाच असं वाटलं लाडभाऊच्या माध्यमातून की मुख्यमंत्री साहेब मराठा समाजाचं काम करायला लागले, म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब जे आहे ते सत्य बोलतो. त्याने काय होतं म्हणजे माझ्या समाजाचं कल्याण होईल, नसता मी पण दुटप्पी भूमिकेत काय असं होईल. विखे पाटील साहेबांनी या दोघांच्या मध्ये आहेत, लाड साहेबाच्या आणि मुख्यमंत्री साहेबाच्या, न होणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी करण्याचं काम कधीच मुख्यमंत्री साहेब करत नव्हते. ते यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेब करायला लागले. पूर्ण केलेत असं म्हणत नाहीये मी, करायला लागलेत. म्हणजेच आमच्यासाठी ते एक आशादायी काम सुरू झालंय. आम्हाला पण मराठा समाजाला कुठंतरी आता आशा वाटायला लागली की नक्कीच काही दिवसात का होईना या सगळ्या मागण्या आपल्या कायमच्या तडीत जातील. आणि मी सांगताना सांगितलं होतं बाबा, हे आंदोलन आता 3 वर्ष पूर्ण होत आहे. या आंदोलनाला कुठंतरी एकदा तोडगा काढायचा. तुम्हाला द्यायचंयच ना, ते एकदाच द्या. तुम्ही उगाच 2 महिन्याला म्हणजे ते काय येड्यात काढल्यासारखं करायला नको. जसं की येड्यात काढल्यासारखं म्हणजे काय, आम्ही भोळे भाबडे लोक आहेत, आम्ही तुमच्यावरती विश्वास ठेवायचा आणि ते येड्यात काढल्यासारखं होऊ नये. आंदोलन सुरू असलं त्या काळामध्ये यायचं आणि शासन निर्णय करायचे. आणि मग माणूस काय करतो, भोळ्या आशेनं माझ्या समाजाचं कल्याण झालं म्हणून आम्ही कुठंतरी उठतो. पण कुठंतरी एक बघा, आपण जे म्हणतो ना, एक रक्ताची माया असती, ती माया कुठंतरी गुंतलेली असती. म्हणून आपण आपला माणूस म्हणून चेहऱ्याकडे बघून विश्वास ठेवतो. आपण गावखेड्यात गरीब गावात शेतात वाढलेली लेकरं येतं, आपल्याला कुठंतरी आपला चेहरा दिसल्याच्या नंतर आपला आहे रक्तामासाचा म्हणून विश्वास ठेवायला लागतो. परंतु विखे पाटील साहेबांनी लाड साहेबांना दोघांना माझं सांगणं आहे की बाबा, तुमच्यामुळे आम्ही मुख्यमंत्री साहेबांवरती विश्वास ठेवलाय. तो विश्वास अर्थ करण्यासाठी कामं पटापट करा.